नमस्कार शेतकरी मंडळींनो, आजच्या 22 जुलै 2026च्या महाराष्ट्रातील शेतकरी हवामान आणि पावसाच्या महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन आपण पुन्हा एकदा हजर आहोत. आजची माहिती प्रत्येक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. राज्यात कुठे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे, कुठे अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे, तसेच पेरणी किती झालेली आहे, कोणत्या जिल्ह्यात कोणती समस्या निर्माण झालेली आहे आणि शेतकऱ्यांनी पुढील 24 तासात कोणती काळजी घ्यावी, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून व्हिडिओ तुम्ही सविस्तरपणाने जाणून घ्या, शेवटपर्यंत बघा. ओके, आता जी पहिली अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर सर्वप्रथम हवामान विभागाच्या आजच्या ताज्या अंदाजाकडे थोडंसं आपण पाहूया. भारतीय हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. या भागातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी विशेष सतर्क राहण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. ओके, याशिवाय पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, अहिल्यानगर, नंदुरबार, धुळे, अमरावती, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केलेली आहे. यासोबतच विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि काही ठिकाणी गारपिटीचीही शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकरी मंडळींनी शेतातील कामे करताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ओके, आता पुढील 2 ते 3 तासांच्या अंदाजाबद्दल थोडंसं आपण बोलूया. ओके, आता याबद्दल जर सांगायचं झालं तर हवामान विभागाच्या ताज्या माहितीनुसार उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात चक्रीय वाऱ्यांचा प्रभाव वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे या भागांमध्ये अचानक पावसाच्या सरी आणि जोरदार वाऱ्यांचा अनुभव येऊ शकतो. तर उत्तर कोकणात मुसळधार पावसासोबत काही भागात गारपीट होण्याचाही अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे फळबागा, भाजीपाला आणि उभ्या पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनसुद्धा करण्यात आलेले आहे. तसेच आता राज्यातील खरीप पेरणीची सद्यस्थिती काय आहे ती सुद्धा आपण पाहून घेऊया. ओके, त्याबद्दल जर सांगायचं झालं तर 22 जुलैपर्यंत राज्यात सरासरी खरीप पेरणीपैकी सुमारे 65 ते 70% पेरणी पूर्ण झालेली आहे. मात्र काही जिल्ह्यांमध्ये पावसाच्या अनियमिततेमुळे पेरणी जी आहे ती अजूनही मागे असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोकण विभागात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पेरणीचे जे काम आहे ते थांबलेले आहे. शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामनासुद्धा करावा लागत आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर आपण कंडिशन बघितली तर पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा आणि सांगलीमध्ये ऊस तसेच द्राक्ष बागांची स्थिती जी आहे ती समाधानकारक असल्याचे सांगितलेली आहे. थोडीशी पॉझिटिव्ह बातमी म्हणता येईल. ओके, तर पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसामुळे पेरणीचा जो वेग आहे तो आता सध्या खूप वाढलेला आहे. ओके, आता मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये कापूस आणि सोयाबीनची पेरणी जी आहे ती सुमारे 60 ते 70% पूर्ण झालेली आहे. ऊस लागवडीलाही आता चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जे चित्र आहे ते दिसून येत आहे. ओके, आता विदर्भात अकोला, बुलढाणा आणि वाशिममध्ये कापूस आणि सोयाबीनची पेरणी जवळपास 70% झालेली आहे. मात्र सोयाबीनची जी पेरणी आहे ती आता 70% झालेली आहे. मात्र यवतमाळ, नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांमध्ये अजूनही चांगल्या पावसाची प्रतीक्षा असल्यामुळे पेरणी जी आहे ती केवळ 40 ते 50%पर्यंतच झालेली आहे. ओके, तसेच आता जर आपण उत्तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं, उत्तर महाराष्ट्रामधली जर कंडिशन बघितली तर नाशिक आणि जळगावमध्ये कांदा तसेच ऊस लागवडीची जी कामे आहे ती सुरू आहेत. धुळे आणि नंदुरबारमध्ये कापूस पेरणीला आता सध्या वेग आलेला आहे. आता जिल्हानिहाय काही महत्त्वाच्या घडामोडी आलेल्या आहेत त्यासुद्धा आपण थोड्याशा बघून घेऊयात. ओके, आता जर जळगावमधली जर कंडिशन बघितली तर जळगावमध्ये कांद्याच्या बाजारभावात मोठी घसरण झाली असून प्रति क्विंटल भाव सुमारे 1200 रुपयांपर्यंत खाली आले आहेत. उत्पादन खर्च वाढत असताना कमी बाजारभावामुळे शेतकरी आर्थिक अडचणी सापडलेले आहेत. नाशिक जिल्ह्यात जर आपण बघितलं तर नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांमध्ये डाउनी मिल्ड्यू या रोगाचा प्रादुर्भाव दिसून आलेला आहे. कृषी विभागाने तातडीने योग्य फवारणी आणि रोग व्यवस्थापन करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिलेला आहे. परभणीमधली जर आपण कंडिशन बघितली
ओके. परभणीमधली जर आपण कंडिशन बघितली तर परभणीमध्ये कापूस पेरणीला चांगला प्रतिसाद मिळत असून शेतकऱ्यांनी कापसाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याची मागणी पुन्हा एकदा केलेली आहे त्यांनी. तसेच पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव येथे पेरणी व्यवस्थापन, पिकांचे संरक्षण आणि कांदा बाजारातील संकटावर चर्चा करण्यासाठी शेतकरी बैठका आता आयोजित करण्यात आलेल्या आहेत. आणि अजून एक महत्त्वाची सूचना म्हणजे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 24 तासात राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर आणखीन वाढू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज पाहूनच मशागतीची, पेरणीची आणि फवारणीची कामे करावीत. तसेच विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या वेळी शेतात जाणे टाळावे आणि आपल्या जिल्ह्याचे कृषी अपडेट्स नियमितपणाने तुम्ही तपासत राहावे. ओके. त्यामुळे तुम्हाला जी अपडेट आहे ती मिळत राहील वेळोवेळी. आणि अशा शेतकरी हवामान आणि शासनाच्या महत्त्वाच्या योजनांच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या या व्हिडिओला लाईक करा. माझे बडी नावाचं चॅनल आहे, त्याला फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.